धावफलक फलकावरती वाढते आणि एक सिंगल या अंकांवरती आपण बघू शकता. 5 षटकांची मॅच असेल आणि प्रथमतः टॉस जिंकले आणि टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय तो स्वीकारला गेला आणि बॅटिंग करत असताना देखील कॅप्टन म्हणाले की 70च्या पुढे धावसंख्या फलकावरती आम्ही उभी करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये करणार आहोत. नंदेश पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळेस पुन्हा चांगला बॉल. यावेळेस लेंथ खूप चांगली होती आणि त्याचमुळे बॉल बॅटरला बीट करून निघून गेला. सरळ विकेट किपरच्या आसनामध्ये एक चांगला बॉल इथे कंप्लीट झाला. इनफिल्डच्या आतमध्ये खेळाडू पाहू शकतात ते तैनात केलेत. पॉईंटच्या रिझममध्ये खेळाडू आहे. त्यानंतर मिड ऑफ आहे. मिड विकेट शॉर्ट मिड विकेटला देखील खेळाडू. यामुळे समोरच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धमाका. पहिला ब्लास्ट. पहिला सिक्सर. चांगला फटका आपण बघू शकतात आणि त्याचमुळे 6 धावा. यामुळे दिशा दिली आहे. गॅपमधून बॉल काढला. आता बॉल थांबणार नाहीये परंतु थांबवण्याचा प्रयत्न तो केलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल वेगाने निघून जात होता आणि त्यानंतर बॉलला स्टॉप केलं. बॉलची फेकी रिटर्न केली आहे. धावसंख्या फलकावरती वाढत असताना आपण बघू शकतात 8 या अंकांवरती 9 या अंकांवरती धावसंख्या आपण पाहत आहेत. चार चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आणखी 2 चेंडू आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज हा बॉल बॅटच्या रडारपासून दूर ठेवला. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. लेंथ यूज केली जाते आणि त्याचमुळे बॅटरच्या रडारपासून दूर होता बॉल आणि त्याचमुळे हा निर्धाव बॉल. डॉट चेंडू आलाय आणि 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात संघाची टोटल 9 या अंकांवरती पाहतायत. देवपे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूने वाघाशीवाडी हा संघ फील्ड करण्यासाठी दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉल चालला आउटफील्ड मध्ये. वैगारा निघून जाईल सरळ सीमा पार. अंतिम बॉलवरती हा धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4. भावीन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहिलाच बॉल उचलून फेकून दिला. चालला बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट. फर्स्ट विकेट लॉस. पहिला झटका. खेळाडू बाद. वरती आघात करण्याचा प्रयत्न फसला आणि त्याचमुळे कॅच कंप्लीट केली आहे. विकेट क्रमांक 1. हॅलो. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज होती. खालची कडा होते आणि त्यानंतर धावांचा वेग वाढू दिला जात नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्यात 13. त्यानंतर
षटकाची सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक दुसरा आपण बघू शकतात आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. देन पुन्हा एक चांगला बॉल आपण बघू शकतात. डॉट बॉल आहे हॅलो आणि त्याचमुळे दोन चेंडूचा खेळ. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये चाललाय. कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता हॅलो परंतु एंड मोमेंटला बॉल तो स्लिप झाला होता आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती आपण पुन्हा एकदा बघू शकतात. हॅलो 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 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या देखील फलकावरती बघू शकतात. त्यामुळे दिशा दिली आहे. बॉल थांबणार नाहीये. निघून जाईल सरळ बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. धमाका सिक्सर. अनुदास 6 चेंडू 18 धावा खेळ त्यांनी देखील केलाय आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर आयुष आहेत. 2 चेंडू फेस करत असताना एक सिंगल धाव त्यांनी बनवली. संघाची टोटल 2-0 20 आकडावरती बघू शकतात. 1.4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. बॉल तयार. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय परंतु भन्नाट वेगाचा बॉल होता आणि त्याचमुळे दिशा भरकटली आहे. तुमच्या नॅचरल गतीपेक्षा अधिक वेग ज्यावेळी तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करताय ना त्यावेळी दिशा भरकटताना पाहू शकतात. हा गोलंदाज भाविन मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ त्याने फेस केलाय आणि त्यामध्ये 8 धावा खर्च केल्या. तर एक विकेट पहिल्याच बॉलवरती प्राप्त केली होती. पुन्हा एकदा हा बॉल टॅप करायचा होता. बॉल बिहाइंड विकेट निघून चाललाय. शॉट थर्डमॅनच्या रिझन मध्ये बॉलला स्टॉप केलं. बॉल रिटर्न केला. त्यानंतर एक चांगला बॉल डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा फलकावरती अंतिम बॉल शेष असेल. फ्री माइंडेड बॉल असं देखील म्हटलं जातं. अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती डेफिनेटली मोठे फटके हॅलो 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 येत असताना आपण बघू शकतात. पुन्हा एकदा बॉल आउटफील्ड मध्ये वेगाने ट्रॅव्हल होतोय. बॉलला डीप मध्ये खेळाडू येतात. मिड विकेटचे बॉलला फील्ड करतात आणि त्यानंतर बॉल रिटर्न करतात. हॅलो हॅलो चेक. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या फलकावरती 22 आकडावरती जोडली आहे. भानुदास ज्याने 8 चेंडू 19 धावा वैयक्तिक बनवल्या. दुसऱ्या बाजूने आयुष आहेत आणि त्यानं देखील एक सिंगल धाव बनवली आहे. 2 षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला. 22 वरती 1. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यावेळेस हा भन्नाट वेगाचा बॉल होता. गती होती या बॉलवरती आणि त्याच कारणाने बॉल वेगाने स्कीट होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. पहिलाच बॉल तिथे आपण बघू शकतात की डॉट आलाय. प्रत्येक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. पहिला बॉल खूप सुरेख पद्धतीने हाताळला गेलाय. यावेळेस आडबा बॅटनं क्रॉस बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. पुन्हा एकदा बिग हिट सिक्सर. खाडपे गावातील एक गोड व्यक्तिमत्व अर्थातच ऍडव्होकेट सचिनजी वाकसर्वे साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम. या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. 10 चेंडूचा खेळ फेस करत असताना वैयक्तिक 25 धावा. पुन्हा एकदा आडबा बॅटनं परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघू शकतात आणि त्यामध्ये भानुदासचा खेळ सध्याच्या घडीला खूप चांगला आहे. चांगली बॅटिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली आहे. 11 चेंडूचा खेळ फेस करत असताना 25 धावा वैयक्तिक बनवल्यात आणि संघाची टोटल देखील 28 या अंकांवरती बघू शकतात. पुन्हा एकदा गती कमी केली.
पहिला बॉल जर पाहिला तर तो बॅटच्या रडारमध्ये होता, त्यानंतरचा दुसरा बॉल त्याच्यावरती एक धमाकेदार सिक्सर, त्यानंतर बॅटच्या रडारपासून दूर ठेवला आणि त्यानंतर हा बॉल जर पाहिला तर थोडासा पाठी ठेवला आणि त्याचमुळे त्यावरती गती देखील कमी केली आहे. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करत असताना 28 धावा. यावेळेस समोरच्या बाजूने डान्सिंग डाऊन ट्रॅक, डाऊन दी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचतायत बॉलपर्यंत. लॉग ऑफचे खेळाडू पुढे सरसावतायत, बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव फलकावरती ती परावर्तित होते आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल 5 चेंडूच्या अखेरीस 29 आकडावरती जोडली आहे. अंतिम बॉल असेल प्री माइंडेड बॉल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने अंतिम बॉलवरती मोठे फटके एक्झिक्यूट होत असताना आपण बघू शकतात, कारण गोलंदाज सांगतोय की हा माझा षटक संपण्याच्या दिशेने आहे. अंतिम बॉल पहा, फ्री माइंडेड बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल मिड विकेटच्या पलीकडे धमाका, आयुष्या बाटमधनं दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्टोक सिक्सर. रामभाऊ अगविले यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवा झेलसाठी इथे पारितोषिक जोडलं गेलं. अर्थातच 101 कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिली झालं. रामभाऊ अगविले यांच्या माध्यमातून पाहू शकतात की हे पारितोषिक जोडलं गेलं आणि प्रेक्षकांची देखील दखल घेतली आहे. 35 धावा जोडल्या, 3 षटकाचा खेळ तो अद्यापच झालाय. आयुष ज्याने अंतिम बॉलवरती एक धमाकेदार प्रहार तो पेशकश केला. भानुदास आणि आयुष यांच्यामधील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. आता इकडे ज्यावेळी 2 बॅटरच्या माध्यमातून पार्टनरशिप एक बिल्ड होतीये, त्यावेळी एक मोठी धावसंख्या फलकावरती आपण बघू शकतात. मानवली गावातील विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय नामदेवजी कडव साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील या अतिथी कक्षामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. मोस्ट वेलकम. इथनं जर पाहिलं तर 59 धावा हा प्रोजेक्ट स्कोर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातंय. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ती बघायला भीती आहे. आज सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 11.33च्या ॲव्हरेजने आय थिंक धावा इथे बनवल्या गेल्यात आणि त्याचमुळे 35 धावा फलकावरती आपण बघू शकता. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 35 वरती एक पाहू शकतात. पहिला झटका जरूर दिलाय, परंतु धावा देखील बनल्या गेल्यात. यावेळेस 58 वेगाचा बॉल पुन्हा एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय. वैघानं डीप मध्ये खेळाडू आहेत, प्रोटेक्शन आहे, बॉलला रिटर्न करतायत. एक सिंगल धाव फलकावरती इथे देखील कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येचा आलेख फलकावरती जोडला गेलाय 36च्या आकडावरती. बनी बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला बॉल इथे कंप्लीट झाला. पुन्हा तयार आहेत गोलंदाज. फुल टॉस बॉल होता, थोडीशी गती कमी होती. लोअर फुल टॉस चूक झाली है. इस बार मौका दिया और मौके के साथ बेहतरीन चौका दिया. बॉल सीमा रेषा पार, धमाका, चौकार 4. मानवली गावातील आणखी एक गोड व्यक्तिमत्व रवीजी पवार इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम. अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचे. बनी पहिलाच बॉल एक सिंगल, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा कलात्मक क्लासिक, परंतु शतरक्षक आहेत तिकडे. इनसाइड आउट बॉलला एक्झिक्यूट केलंय. ड्राईव्हचा फटका होता आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निघून चालला होता. त्यावरती एक सिंगल धावले आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या फलकावरती पुन्हा वाढत असताना आपण बघू शकतात जोडली गेली आहे 41 आकड्यावरती.
41 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 11.71च्या अवरेजने सध्याच्या घडीला धाबा बनतायत. 41 पोहोचल्या गेल्यात. समोरच्या बाजूने धावडी ग्राउंड एका टप्प्याच्या अखेरीस बॉल निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप. गोलंदाजाची उडवली आहे जो बॉल सीमा पार. धमाकेदार क्वालिटी चौकार 4. कॅच कंप्लीट. हातामध्ये बॉल विसवलाय. अंपायर सिग्नल विकेट. खेळाडू बाद. वसंतजी दरोडा साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आणखी एक गोड व्यक्तिमत्व निलेशजी गोरले साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात हे मैदान ते उपलब्ध करून दिले. अर्थातच विकेट पाहत आहेत आणि ती विकेट त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. यावेळेस डीप मध्ये बॉल गॅप मध्ये खेळायचा होता आणि त्यानंतर खेळाडू सरसावतात. बॉलला फील्ड करतात. बॉल रिटर्न करतात. एक सिंगल धाव फलकावरती आपण पाहतायत. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा देखील पोहोचला गेला 46 आकड्यावरती. दरम्यान आपण मंचाकडे वळतोय. यथोचित स्वागत आणि सत्कार तो इथे कंप्लीट करतोय. मानिवली गावातील विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय नामदेवजी कडव यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचाप्रमाणे तो इथे कंप्लीट केला जाईल. तर हा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतोय. सन्माननीय आदरणीय वसंतजी दरोडा साहेब आपण देखील चला 4 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 46 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आडबा वाटणं पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल वेगाने जातोय. गॅप मध्ये खेळायचा होता बॉल. खेळाडू पुढे येत आहेत आणि बॉलला रिटर्न करतायत. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची. बॉल इनफिल्डच्या आतून आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल झाला त्यानंतर वेगानं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय आणि त्याचमुळे एक सिंगल धाव येते. पहा डीप मध्ये बॉल गेल्यानंतर देखील एकच धाव येते आणि त्याचमुळे संघाची टोटल 47 आकड्यावरती जोडली आहे. यावेळेस दिशा भरकटताना पाहत आहेत आणि अंपायरचा सिग्नल येतोय. इट्स अ व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येचा आलेख फलकावरती 48च्या घरामध्ये पाहत आहेत. 5 षटकांचे सामने असेल. पूर्वार्धाचा खेळ आपण बघू शकतात आणि याच गतीने धाबा जोडल्या तर 58 धाबा फलकावरती हा प्रोजेक्टेड स्कोर इथे दाखवला जातोय. सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग इथे केली आहे. याही वेळेला जडमध्ये होता. ओव्हर पिच बॉल आउटली अपील केली आहे परंतु पंचाचा इंटरेस्ट नाहीये आपलीवरती आणि त्याचमुळे आणखी एक धमाकेदार आणि दिमागदार शानदार बॉल डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. पहिला बॉल सिंगल धावली आहे. त्यानंतर पुन्हा एक खराब बॉल इथे बघू शकतात आणि त्याच्यानंतर कमबॅक चांगला केलाय. पुन्हा डॉट बॉल. अंतिम स्लॉक षटकामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली जाते. ज्यावेळेस पुन्हा एकदा ही बॉल तिथे एका धावेचा मोह बाळगला आणि एक सिंगल धाव फलकावरती पुन्हा एकदा कंप्लीट झाले. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येत आता इकडे वाढ उडतीये. 49 आकड्यावरती 49. लॉस ऑफ 2 विकेट ऑन कार्ड. तीन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 49 धावा सुटल्यात. आणखी 3 चेंडू आहेत. नंदेशचा हा बॉल खूप चांगली गोलंदाजी केली आहे. नंदेशचं
षटक क्रमांक दुसरं टाकतो वैयक्तिक आणि तासामध्ये त्याने 15 धावा खर्च केल्यात. एकंदरीत 10 चेंडूचा समावेश आहे त्यामध्ये. चांगले बॉल टाकले जातात, पिचचा अभ्यास आहे या गोलंदाजाला आणि त्याचमुळे त्याच्यावरती जबाबदारी जिम्मेदारी दिली आहे. षटक क्रमांक दुसरं त्याचं वैयक्तिक आहे. आणि बाटनं पुन्हा एकदा बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये बॉल थांबणार नाहीये. वन बाउन्स ओव्हर द लाईन बॉल, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चार. चला अंतिम बॉल असेल. 53 धावा फलकावरती सुटल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती नंदेश हा गोलंदाज. अंतिम बॉल इनसाइड आउट. बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. बॉलला स्टॉप करणं थोडस कठीण होतं. फ्रंट लाईट मध्ये पावशी इत्यादी स्पर्धा आपण खेळतात आणि त्यामुळे असंख्य अडचणी येत आहेत. 2 धावा फलकावरती त्या अधोरेखित केल्यात आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे कंप्लीट झाला. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहत आहे तो कंप्लीट झालाय. 55 धावा फलकावरती जोडल्यात आणि 56 धावेचं टार्गेट हे सेट केलंय आणि ते टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल त्या दरम्यान आपण टॉस देखील कंप्लीट करतोय. तर या बोट टीम कॅप्टन बजरंग प्लास्टर माणिवली संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने मंजिरी स्पोर्ट्स खांडपे संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण टॉस करतो आणि त्यानंतर आपण सत्कार देखील करणार आहोत. चेंडू क्रमांक 1 पडण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झाले नाही तर आपण आपल्या दोन्ही संघाला पॅनलाइज करू. जो संघ इथे उपस्थित असेल दुसऱ्या संघाचे कॅप्टन इथे पोहोचले नाही तर त्या संघाला टॉस विन दिलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. ॲडव्होकेट सचिनजी वाकचौरे साहेबांचा इथे स्वागत आणि सत्कार केला जाईल. खांडपे गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत इथे उपस्थित आणि त्यांच्या शुभस्थानी हा यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचापर्यंत इथे कंप्लीट केलं जाईल. सचिनजी वाकचौडे साहेबांचा हा सत्कार इथे केला जाईल. तर या सचिनजी वाकचौडे साहेब आपण यायचे पुढे. आपल्याला विनंती असेल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण बघू शकतात आणि बजरंग ब्लास्टर माणिवी संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने मंजिरी स्पोर्ट्स खांडपे संघाचे कॅप्टन इथे पोहोचले गेलेत आणि या दोन संघाच्या दरम्यान आपण टॉस तो देखील कंप्लीट करतोय. या स्पर्धेबद्दल पाहू शकतात की हा त्यांचा सत्कार ते इथे केला जातो. या स्पर्धेमध्ये आम्ही शिरवलीकर चषकामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपला देखील हा शुभ सत्कार इथे आपल्याला बघायला मिळतोय आणि कॉइन स्पिन केला जाईल. कॉइन स्पिन केला जातोय. मंजिरी स्पोर्ट खाडपे संघ आणि दुसऱ्या बाजूने मानिवली संघ. काटाचा कॉल दिला गेला आणि तिथे काटास असा कॉल आलाय. शुभेच्छा द्यायच्या दोन्ही संघाला आणि आपण देखील व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. मानिवली संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेत आणि टॉस जिंकत असताना एकंदरीत आपला निर्णय तो का असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिला. नक्कीच एक दर्जेदार स्पर्धा आहे, एक मानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा आहे. पाहू शकतात की रजनी स्पर्धा आहे. मैदान आणि मैदानाबद्दल आयोजनाबद्दल आणि संपूर्ण एंटायर टीमच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली. त्या एंटायर टीमच्या बद्दल तुझ्या माध्यमातून 2 शब्द. तानाजी भाऊ म्हणजे आमच्या शिरोलीकरांच्या आयोजनाचे बादशाह. तानाजी भाऊनी खूप असं छान आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे. नक्कीच समोरचा संघ देखील दिग्गज आहे. काय टार्गेट असेल? प्रथमतः फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय, काय टार्गेट असेल? आम्ही त्यांना 55 ते 60 रनाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. आपण जाऊयात अर्थातच खांडपे संघाच्या कॅप्टनकडे. टॉसचं कौल तुमच्या बाजूने लागला असं तर तुमचा निर्णय तो का असता? मी बॅटिंगच घेतली असती प्रथम. नक्कीच तुमच्या देखील मनासारखंच घडलंय. बॅटिंग करत असताना धावा बनतात. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची. काय माइंडसेट असेल, काय टार्गेट असेल? काय 60 धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटला खूप ग्लॅमर येते. एकंदरीत जर पाहिलं तर ग्रामीण विभागामध्ये पाहू शकतात की दिवसा मॅच खेळायच्या, परंतु आता स्तर तो उंचावला गेला. आता नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि
ही एक मानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल तुझ्या माध्यमातून 2 शब्द. तानाजी भाऊंचं आयोजन खूप चांगलं असतं. नेहमी ते या क्रिकेटसाठी त्यांचं 100% देत असतात आणि ते नियोजन म्हणजे त्यांचं बोललं की ते दरवर्षी म्हणजे त्यांचा प्रयत्न असतं की कसं नियोजन आणखी चांगलं होत जाईल हेच त्यांचा प्रयत्न असतात आणि त्यांचे मी आभार मानतो, त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. खूप चांगला खेळ दाखवा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन ते करा. टॉस जिंकलेत इथे मानवली संघाचे कॅप्टन आणि टॉस जिंकत असताना प्रथमतः बॉल फर्स्ट बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय खांडवे संघाला. थँक्यू सो मच. सचिनजी वाकचौडी सर यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचापर्यंत तो इथे केला जाईल. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभस्थानी हा यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचापर्यंत आपण इथे कंप्लीट करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची उबदार शॉल आणि त्यानंतर पाहू शकतात की हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन इथे केला जातोय साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान. त्यानंतर सन्माननीय आदरणीय वसंतजी दरोडा साहेबांचा देखील विशेष सत्कार या मंचावर इथे केला जाईल. तर या वसंतजी दरोडा साहेबांना देखील याचा आपला देखील विशेष सत्कार या मंचावर इथे कंप्लीट केला जाईल. निलेशजी आगिवले यांच्या शुभस्थानी पाहू शकतात हा विशेष सत्कार तो इथे केला जातोय. मॅच देखील सुरू आहे आणि सत्कार देखील आपण कंप्लीट करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय नामदेवजी उमवणे यांचा देखील विशेष सत्कार या मंचापर्यंत इथे कंप्लीट केला जाईल. तर या नामदेवजी आपण पुढे यायचंय, आपला देखील विशेष सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर सन्माननीय आदरणीय राजेशजी बांगरा साहेब यांचा देखील विशेष सत्कार या मंचापर्यंत इथे कंप्लीट केला जाईल. उल्हासजी आगिवले यांच्या शुभस्थानी पाहू शकतात की राजेशजी यांचा यथोचित मान आणि सन्मान तो इथे कंप्लीट केला जाईल. धन्यवाद अजित. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. जय हनुमान ग्रामस्थ मित्र मंडळ शिरवली मानिवली आयोजित आम्ही शिरवलीकर चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांना प्रथमतः मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटनं फटका इथे खेळलाय. 2 बॉलवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. जय हनुमान वाघाची वाडी आणि त्यांना फाईट करत असताना टीम आम्ही देवपेकर देवबे ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा काल आपण पाहिला ठाकरेनगर कोलठण या टीमने गाजवलाय. तर आज दिवस क्रमांक 2 आपण पाहतायत. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक. भानुदासचा बॉल चांगला राहिला. इष्टिरक्षण थोडंसं असाधारण आहे, त्याचा जास्त तोटा आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. चेंडूला एक डॉट, चेंडू निर्धाव. धावफलक 1-2. लक्ष त्याचा पाठलाग 56 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. भानुदास देसले जबरदस्त बॅटिंग आणि या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो. भानुदास देसलेचा बॉल अप्रतिमच राहिलाय. कमालीची गोलंदाजी, अचूकतेवर तो त्याच्या ठाम आहे. पहिल्या बॉलवर त्याने भाविनला बाद केलं, दुसऱ्या बॉलवर त्याने बाद केलं ते करणला. परंतु मैदानाच्या आतमध्ये विकी हा खेळाडू महत्वाचा राहील. त्याचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचंय. स्ट्रायकर इनवर ज्ञानेश्वर याला आपण पाहतोय. डबल डी च्या पाठमधून चेंडू सीमा पार. आम्ही शिरवलीकर चषक दमदार चौका. थँक्यू. या स्पर्धेचे आयोजक 2 मिनिटं संपर्क साधा. धावफलकावर धावसंख्या 5. 2 फलंदाज बाद आहेत.
षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मध्ये आता चेतन यांना आमंत्रित केलं. जनमान वाघाची वाडी त्यांना फाईट करते. मी देवपेकर देवपे, चेतन समोर डीडी ज्ञानेश्वर याला आपण पाहतो. दीपक यांच्या पाठामधून एक चौकार आला. विकीला आज थोडंसं मागं ठेवलं. भाभीन शून्यावरती बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी करण आले. करण देखील शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाले. दीपकच्या पाठमधून जो चौकार आला तो फार महत्वाचा आहे. 56चा पाठला करायचा आहे जयनमान वाघाची वाडीला. इथे टाकलेला बॉल, कमालीची गोलंदाजी. अम्मी देवपेकर देवपे, माऊली जाधव, आत्माराम जाधव अर्थात माऊली नेहमीच या संघाचे पाठीचे कणे राहिलेत आणि नेहमीच या संघाला ते पुरस्कृत करत असतात. आज देवपेचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. दर्जेदार ऑलराऊंडर भानुदास कमालीची कामगिरी केली त्याने. इथे टाकलेला बॉल, पिकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. या बॉलवर संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 6 या धावफलकावर. दोन्ही ऑफिशियल पंच त्यांचं देखील कौतुक आपण करू या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि पंचांची भूमिका फारच महत्वाची राहते. कमलाकर भोईरांना तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. 2-6 50चा पाठला करायचा. आता 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन प्रत्येक सामना पहिल्या फेरीतला 5 षटकांचाच खेळवला जातो. ते विशेष कौतुक व्हायला पाहिजे. इथे टाकलेला बॉल, टॉपेज लागलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. चेंडूने दिशा बदलली आहे परंतु क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. निलेश, चांगलं क्षेत्ररक्षण निलेश कडून. बिल्ला या नावानं सुप्रसिद्ध असणारा खेळाडू, त्याचं क्षेत्ररक्षण अप्रतिम. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. पॉवर प्ले आतापर्यंत आपण पाहिलं तर देवपेच्या बाजूने राहिलं. मान्य श्री रामभाई आगेवले, युवा शेतकरी आणि त्याचबरोबर पद्माकरजी शिरोशे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. भाईचं नाव घेतलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. असलेलं नाव आहे रामभाई आगेवले आणि त्यांच्याकडून अजून एक पारितोषिकाची घोषणा आता होती. मैदानाच्या बाहेरील प्रत्येक आईबाजेलासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकावर धावसंख्या 13. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं 56 धावांचा करायचा पाठलाग जयनमान वाघाची वाडी या टीमला. 4 मध्ये 8 बनवल्यात ज्ञानेश्वरने. दीपक 4 मध्ये 5 वर. पुन्हा एकदा फटका जबरदस्त. टायमिंग प्रॉपर. एक टप्पा खात. चेंडू सीमा पार. अम्मी शिरवलीकर चषक. दमदार चौकार. जिथे 51,000 रुपयाचं प्राइज होतं, पर्व 2 मध्ये प्राइज 1 लाख रुपयाचं पाहतं. आणि कालच आम्हाला सांगितलं नामदेवजी कडव असतील, ज्ञानेश्वरजी कडव, तानाजी आगेवले, किरणदादा दळवी त्यांचे सर्वच सहकारी की पुढील वर्षाची जी क्रीडा स्पर्धा ती तब्बल 2 लाख रुपयाची आपल्याला पाहायला मिळेल या क्रीडांगणावर. नियोजन इथे पुन्हा एकदा बिगेट. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल आहेत फिल्डर. जजमेंट खराब आणि तिसरा ही बॉल आता सीमारेषा ओलांडेल. चौकार आला. 4 रन. मध्ये पाहायला मिळतील राहुल रसाळ आणि टीम भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा मैदानावर दाखल होताना पाहायला मिळतील. मोहनची कॅप्टनशिप. मंजिरी 11 खांडपे हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 बाद 21 धावा धावफलकावर.
उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये आता 35 ची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मध्ये कुणाला आमंत्रित केलं जाईल ते पाहायचं. पहिला सामना आहे डे 2 चा. मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. क्रीडा रसिकांची प्रचंड गर्दी. यासाठी ओळखली जाणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहिलं. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन मागील वर्षी तयार झाली आणि पहिल्यांदा नाईट क्रीडा स्पर्धा भरवण्याचा बहुमान अम्मी शिरवलीकर यांनी मिळवला आणि आता दुसऱ्या पर्वात ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 21 2 फलंदाज बाद आहेत. 56चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सुरेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं खेळला. फटका. एक सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. खानपे संघाचे कर्णधार वैभव आगिवले यांच्याशी संपर्क साधायचं. खास करून सर्वात महत्वाची सूचना प्रत्येकासाठी ज्यांना पारितोषिक लावायचे समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आमचे 2 कार्यकर्ते बसलेले आहेत. त्यांच्याकडे तुमचं नाव लिहून द्यायचं. त्यानंतरच पारितोषिकाची अनाउन्समेंट केली जाईल. अजून एक चेंडू सीमारेषा ओलांडेल चौकात. आणि त्याला पोहोचवलंय पार्किंग लॉट मध्ये. अम्मी शिरवलीकर चषक दमदार सिक्सर. बंटी शेट जमदारे प्रसिद्ध उद्योजक देवपेचे यांच्याकडून पर विकेट साठी 200 रुपयाचं प्राइज आलं. संघाची धावसंख्या 33. 33 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश यांना पाहतोय. स्ट्रायकर इनवर दीपक. चांगला बॉल. तितका चांगला फटका. बॅक टू बॉलर सजवलाय. लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण राहिलंय खराब. चेंडू पुन्हा एकदा ओलांडेल सीमा रेषा चौकार. धावसंख्या 37. 37. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेकोडीचे मॅनेजर कांचनजी शेळ आगिवले हे देखील उपस्थित आहेत. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. कधी दाखल होतात आणि कधी गायब होतात हे फक्त त्यांनाच माहिती आहे. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत कांचन या क्रीडा स्पर्धेमध्ये. 37 ऑन द बोर्ड. फुलटॉस. चांगलाच फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भरपूर चांगलं क्रिकेट राहिलं या ओव्हरमध्ये. टीम खास करून जयमान वाघाची वाडी आणि या संघाच्या नावावर अनेक क्रीडा स्पर्धा लवकर संपवण्याचा विक्रम देखील असा असणारा संघ मैदानाच्या आत. जयमान वाघाची वाडी 3 षटकांचा 2 बाद 39. 12 चेंडू 17 ची आवश्यकता. संधी डीजे आवश्यकता. तील 12 मध्ये 17. भानुदास. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. भानुदासचे हे षटक फार निर्णायक राहील. भानुदासने पहिल्या षटकात एवढी सुंदर गोलंदाजी केल्यानंतर त्याने 3रं षटक का टाकलं नाही हा फार मोठा प्रश्नचिन्ह. लेगबाईचा इशारा आलाय पंचांचा. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 16 धावा हे समीकरण. 11 बॉल 16 हे समीकरण
विकेटचं महत्व फार मोठं आहे, कारण इथे प्रत्येक सामना डू ऑर डाई आहे. दीपकला पाहतोय 10 मध्ये 23 वर. फुलटॉस, चांगला फटका सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील आयुष. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी भरपूर चांगली, तोपर्यंत 2 धावा. बंटी शेठ जमदरे यांच्याकडून आता पारितोषिक वाढले. प्रसिद्ध उद्योजक आहेत देवपेचे, त्यांच्याकडून भानुदासच्या पर विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. 10 मध्ये 14. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. 10 मध्ये 14 हे समीकरण आपण पाहतायत आम्ही शिरवलीकर चषकाचा. हा थरार, ओ चांगला चेंडू, भानुदास कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अजून एक चांगला राहिला. भानुदास देसले कमालीची गोलंदाजी. कोरोना योद्धा म्हणून या खेळाडूची ओळख, भरपूर चांगलं कार्य कोरोनाच्या काळामध्ये त्याचं राहिलं आणि सध्याच्या घडीला एक शतक देखील त्याच्या नावावर आहे या विभागामध्ये. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतायत पुन्हा एकदा लेग बाईटचाच इशारा आला पंचांचा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 43. 8 मध्ये 13 हे समीकरण. भानुदास, इथे टाकलेला बॉल कमालीचा राहिलाय. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरला पाहतो स्ट्रायकर एनवर. 8 मध्ये त्याने बनवल्यात आतापर्यंत 16. 200चा त्याचा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला दीपक 13 मध्ये 25, त्याचाही 200चा स्ट्राईक रेट आहे. 7 मध्ये 13 हा बॉल महत्वाचा. अजून एक चांगला चेंडू, भानुदास देसले कमालीची गोलंदाजी आणि तिथे विकेट प्राप्त झाली आहे. ही विकेट दिली आहे का दीपकने ते देखील पाहायचंय, कारण मैदानामध्ये विकील आणायचं हे सर्वात महत्वाचं. विकेट आली, फलंदाज बाद. 6 मध्ये 13. एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी प्रमोददादा पाटोळे यांना विनंती करतो, या क्रीडा स्पर्धेचे आयोजक, की आपण बंटीदादा जमदरे यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. आणि बंटीदादाने आज पारितोषिकांची खूप मोठी उधळण केलेली आहे. पर विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून. 6 मध्ये 13ची आवश्यकता. बंटीदादांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मी प्रमोददादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. भरपूर मेहनत आमच्या माऊली इव्हेंटचे सर्वच कॅमेरामन घेत आहेत, त्यांचं देखील कौतुक आपण करू. हा विशेष सन्मान आपण पाहतायत व्यासपीठावर जो मात्र केला जातोय, मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. 6 चेंडू 13चं समीकरण. प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे, हे तितकंच महत्वाचं. 6 मध्ये 13 बनवायच्यात. विके आलाय आता मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावा टीम आम्ही देवपेकर देवपे. लगेचच तयारीत राहायचं. यानंतरच्या मॅचसाठी मानिवली टॉस आपण जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मंजिर 11 खांडपे आपले असेल बॅटिंग. आपण देखील आपले बॅटर रेडी ठेवा, कारण वेळ वाचवणे सर्वात महत्वाचं. कमालीचं आयोजन. मुरबाड तालुक्यामध्ये शिरवली गाव आणि या शिरवली गावामध्ये शिरवली मानिवली एकत्रित येत असताना अनेक विक्रम त्यांनी घडवलेलेच आहेत. आणि आता सध्याच्या घडीला दुसऱ्या पर्वामध्ये एक क्रीडा स्पर्धा. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक सामना रंगेल. भरपूर चांगले संघ आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खास करून पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जयनमान वाघाची वाडी त्यांना फाईट करत असताना आम्ही देवपेकर देवपे. तदनंतर बजरंग ब्लास्टर मानिवली त्यांना फाईट करेल मंजिरी स्पोर्ट खांडपे. तदनंतर बिग्नरता मोर्याचा पाडा त्यांना फाईट करेल जय बजरंग भुवन. तिसरा सामना चौथा सामना निलिशा 11 श्री गणेश गेटाची वाडी त्यांना फाईट करेल तळ्याची वाडी. आणि ओमकार स्पोर्ट मानिवली देखील इन ॲक्शन पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल संदीप 11 डेहनोली. 6 चेंडू 13चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. शेवटच्या षटकात बंटी आलेत आता. पहिलाच बॉल चांगला राहिलाय बंटीचा. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. बॅटर दीपक चेंडू नाही समजू शकले. चेंडू डॉट. 5 मध्ये 13. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहेत. काल या मैदानावर मित्रांनो क्वार्टर फायनलच्या लढतीत 6 बॉलमध्ये 4 झालेल्या नाही आहेत. गोलंदाजांसाठी देखील पोषक असे खेळपट्टी आणि फलंदाजांसाठी देखील वरदान आहे. मजा येते या मॅचला. आम्ही शिरवलीकर चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. 5-13 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. महत्वाचं षटक बंटीच्या हातात.
5 मध्ये 13. फुलटॉस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बिल्लाचं क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे. 3 धावा नाही रोखू शकले. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये आता बनवायच्यात धावा 10. 4 मध्ये 10. जबरदस्त चेंडू. बंटीदादा जमदरे यांच्याकडून पर विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि पर डॉट बॉल साठी 200 रुपयात बंटीदादा जमदरे प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीने हे पारितोषिक. 4 मध्ये 10. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आम्ही शिरवलीकर चषकाचा थरार D2 मध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत, अनुभवतायत. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांकासाठी 25,000, एकूण 2 लाख राशी असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. या विभागामधली मसा परिसर क्रिकेट असोसिएशन व सर्व पदाधिकारी यांचं सर्व सहकार्य. फुल टॉस बॉल. चांगला फटका. ओ इथे क्षेत्ररक्षण बिल्लाकडून खराब आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. 3 बॉल 8. 1 डॉट बॉलची आता किंमत फार महत्वाची देवपेला. तर दुसऱ्या बाजूला 2 मोठे फटके आता खेळावेच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीम जय हनुमान वाघाचे वाडीला. 3 मध्ये 8. हे लक्ष, हे आव्हान, याचा कशा प्रकारे केला जाईल पाठलाग ते आपल्याला पाहायचं. 3 मध्ये 8. बिग हिट केला. यासाठी जाणला जातो विकी. जबरदस्त टोला. विकीच्या बॅटमधून सिक्सर. समीकरण 2 मध्ये 2. ज्ञानेश्वरला आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो. हर्षल ज्ञानेश्वरला बाद केले की ज्ञानेश्वर बाद झाला, हे फार महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये विके आला आणि विकीच्या पाठमधून हा सिक्सर आला. शेवटचे 2 बॉल 2ची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. डॉट बॉल टाकावे लागतील आता. फुलटॉस. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक. ओ फेकी तिथे चांगली आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल. 1 बॉल 1. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. 1 मध्ये 1 आता बनवावीच लागेल. पहिला सामना हाय व्होल्टेज, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 1 मध्ये 1. स्ट्रायकर इनवर. बॅटर आपल्याला पाहायला मिळतील दीपक. दीपक हा कारनामा करतील का? भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत दीपकने खेळलंय. 15 बॉल मध्ये 28 त्याने बनवल्या. जर मॅच जिंकली तर मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला जर डॉट बॉल कधी आला तर मॅच अम्मी देवपेच्या बाजूने झुंकू शकेल. काय घडतंय या शेवटच्या चेंडूवर? चित्तथरारक सामना. पहिलाच सामना आहे व्होल्टेज. 1 मध्ये 1. गोलंदाज मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय बंटी. बंटी जिंकून देईल का देवपेला की जिंकून देतोय दीपक टीम जय हनुमान वाघाचे वाडीला? काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. 1 मध्ये 1. बंटीला शुभेच्छा. बॅटर दीपकला शुभेच्छा. 1 मध्ये 1. थांबलेत. हा दबाव स्पष्ट जाणवतोय गोलंदाजावर. डेड बॉल. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं काहीशी वॉर्निंग देखील खेळाडूंना दिली आहे ऑफिशियल पंचांनी की बॉल टाकण्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. इथे फुलटॉस. बिग हिट केलाय आणि विकीने खेळलाय. हा उत्तुंग विजयी दीपकने षटकार खेळत हा सामना जिंकवलाय टीम जय हनुमान वाघाचे वाडीला. लगेचच यायचे दीपक आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. जबरदस्त इनिंग. 16 बॉल फेस केले. धावा बनवल्या 34. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मानिवली संघ मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ज्याने जबरदस्त फलंदाजी केली. हाडलक आपण म्हणू भानुदास साठी. काय परफॉर्मन्स केला होता भानुदास.